तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद पंचायत समिती आपल्या पारदर्शक कामासाठी ओळखली जाते। तालुका परिसरातील सर्वसामान्य गोरगरीब व गरजू नागरिकांच्या सेवेसाठी जळगाव जामोद पंचायत समितीतील अधिकारी व कर्मचारी सदैव तत्पर असतात। पंचायत समितीच्या पदावर संदीप कुमार मोरे विराजमान झाल्यापासून त्यांनी पंचायत समिती अंतर्गत पुरवल्या जाणाऱ्या सर्व सेवा व कार्याची साचेबद्ध आखणी केली आहे। त्या अनुषंगाने पंचायत समिती मार्फत सर्वसामान्य नागरिकांना दिल्या जाणाऱ्या घरकुल व इतर लाभांच्या योजनांमध्ये पारदर्शकता आणून संदीप कुमार मोरे यांनी शासन आणि नागरिक यांच्यामध्ये समन्वय साधला आहे। तरीही घरकुल व इतर लाभांच्या योजना नागरिकांना मिळवून देण्यासाठी अनेक दलाल सध्या संपूर्ण तालुका परिसरात सक्रिय झाले असून त्यापासून सावध राहण्याचे आवाहन गटविकास अधिकारी संदीप कुमार मोरे यांनी नागरिकांना केले आहे। MCN न्यूज मराठीकरिता वैभव वडोदे, जळगाव। नमस्कार। जळगाव जामोद तालुक्यातील सर्व लाभार्थ्यांना माझी सूचना। जळगाव जामोद पंचायत समिती अंतर्गत गतवर्षी आणि यावर्षी फार मोठ्या प्रमाणामध्ये सर्व आवास योजनेची घरकुल ही मंजूर झालेली आहेत, परंतु काही बाबी अशा निदर्शनास आलेल्या आहेत की पंचायत समितीमधील अधिकारी कर्मचाऱ्यांना पैसे द्यावे लागतात या नावाखाली बरेचसे दलाल सक्रिय झालेले असून त्या दलालांकडून लाभार्थ्यांची पिळवणूक होत असल्याचे माझे निदर्शनास आले आहे। या संदर्भात यापूर्वी सुद्धा मी मीडियाद्वारे आपणा सर्वांना कळवले होते की कोणत्याही दलालासोबत आपण संपर्क करू नये। लाभार्थ्याच्या हप्ते सोडण्यासाठी किंवा मस्टर काढण्यासाठी कोणालाही पैसे देण्याची गरज नाही। त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की अशा प्रकारचे कोणी दलाल आपणापर्यंत पोहोचत असतील आणि हप्ते काढून देतो आणि पंचायत समितीला पैसे द्यावे लागतात तर त्या आमिषाला कोणी बळी जाऊ नये। असे प्रकार जर निदर्शनास आले तर प्रत्यक्ष मला दूरध्वनीद्वारे कळवावे आणि कोणालाही यापुढे कोणतेही पैसे देण्याची गरज नाही। पंचायत समिती कार्यालयामध्ये कोणत्याही कामासाठी पैसे लागत नाही। धन्यवाद।